कोणाला पण एक 100 दिवसामध्ये झटपट प्रॉफिटेबल ट्रेडर जर बनायचं असेल मित्रांनो, हा एक परफेक्ट व्हिडिओ आहे जिकडे मी बेसिकली तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की काय महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे आणि काय महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला नाही करणं गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये कसं आहे की आपल्याला जर आपली स्वतःची जर ट्रेडिंग सायकॉलॉजी नीटपणे फिक्स करता आली ना, तर मित्रांनो हे 100% शक्य आहे, पॉसिबल आहे. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझं पहिलं इंट्रोडक्शन करून घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मी आहे महेश पाटील, शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर. जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल तर पण टोटली फ्री मध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये हे लिंक दिलेलं आहे. लिंक मध्ये क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस तिन्ही गोष्टी म्हणजे व्हॉट्सअपने पाठवा. एक 24 वेळ तुम्ही रिप्लाय करतील. ऑफर काय दिली ती पण डिस्क्रिप्शन वाचून घ्या, नंतर या लिंक मध्ये क्लिक करून जॉईन करा. माझ्या या बॅचेस दर 15 दिवसाला सुरू होतात. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया, समजून घेऊया, शिकून घेऊया की कसं हे पॉसिबल आहे की पहिल्या 100 दिवसामध्येच आपण स्वतःला प्रॉफिटेबल करू शकतो. ओके, सर्वप्रथम मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्याकडे ना 3 गोष्टी आपण चुकीच्या करतो. पहिलं तर लॅक ऑफ नॉलेज. लॅक ऑफ नॉलेज म्हणजे काय? तुम्ही म्हणा महेश, मी तर सगळं मार्केटचं पूर्ण नॉलेज मी शेअर मार्केटचं युट्यूबवरनं शिकतोय, एकाकडनंच नाही पण 10 लोकांकडनं शिकतोय, तर माझ्याकडे लॅक ऑफ नॉलेज कधी तुम्ही म्हणू शकतात? सर्वप्रथम पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, सिंपल गोष्ट आहे फक्त, की युट्यूबवरती किंवा इतर सोशल मीडिया मीडियम्सवरती जे पण आहेत बरेचसे लोक शिकवत आहेत, पण ते खरंच ती लोक प्रॉफिटेबल आहेत का हे तुम्ही बघितलं आहे का? हे तुम्ही चेक केलं आहे काय? माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्येच व्हेरीफाईड पीएनएल्स माझ्या सगळ्या अकाउंट्स मी मेन्शन केलेले आहेत. फर्दर मी पर्सनली माझं जे कॅपिटल जे आहे 1 CR पेक्षा जास्त कॅपिटल माझं मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड आहे. सो कोणाकडनं शिकतात आणि कोणाचं नॉलेज तुम्ही घेतात आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आणि मग तुम्ही कन्सिडर करू शकता येस, मला प्रॉपर नॉलेज दिलं जात आहे आणि त्या नॉलेजच्या बेसिसवरती मी काम करू शकतो. असे मार्केटमध्ये बरेचसे लोक आहेत, तुम्हाला फक्त शोधायला लागतील जे व्हेरीफाईड पीएनएल्स त्यांचे दाखवतात आणि जे स्वतः प्रॉफिटेबल आहे. सेकंड गोष्ट मित्रांनो म्हणजे मार्केटमध्ये कसं आहे की आपण एक वीक माइंडसेट किंवा पुअर माइंडसेट घेऊनच येतोय. सिंपल उदाहरण तुम्हाला देतो. मार्केटमध्ये आले मी 5 लाख रुपये लावले, माझी एक्सपेक्टेशन आहे हे 5 लाख ना माझे येणाऱ्या 100 दिवसामध्ये 6 लाख, 7 लाख, 8 लाख रुपये झाले पाहिजे. पण कोणालाही हे नको आहे की माझे 5 लाखाचे 2.5 लाख जरी झाले तरी मला चालतील. कारण लोकांना वाटतं की पैसा लागला की लगेच वाढतो शेअर मार्केटमध्ये. हे चुकीचं माइंडसेट आहे. कारण आपण लावतोय पैसा एका बिझनेसमध्ये चढ आणि उतार दोन्ही असतात. सो आपण जो कॅपिटल लावणार आहे त्याचा पण एक काही ना काही उतार येणार आहे. त्या उतारासाठी आपण रेडी आहोत का? सायकोलॉजिकली रेडी आहोत का? आणि ते माइंडसेट असं आपण बनवलं आहे. कारण काय होतं माहितीये, 5 लाख लावले, 2.5 लाख झाले, 2.5 लाख झाले, मार्केटमध्ये आपण एक्झिट मारतो आणि म्हणतो की मार्केटला आपण शिवाय देतो. सो त्यापेक्षा सुरुवातीलाच कॅपिटल लावताना आपण जर विचार केला येस, हे जे मी 5 लाख रुपये लावतोय की 50,000 रुपये लावतोय की 1 लाख रुपये लावतोय, हे अर्धे जरी झाले, 50% पेक्षा जरी खाली पडले, मला काही फरक पडणार नाही. कारण मी जी कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे ऑलराईट, ती कंपनी वरच जाणार आहे. कारण लॉंग टर्म मध्ये याचं डिमांड काही कमी होणार नाहीये. सो प्रॉपर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टर माइंडसेट बनवून आपण मार्केटमध्ये पैसा लावला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे लोकांचं असतं ना की बाबा एक काहीतरी आहे ना, मला ना त्याचं सिक्रेट स्ट्रॅटेजी मला कळली ना तर जबरदस्त मी पैसा बनवेन. आणि त्यासाठी लोक एवढा खर्च करतात पैसा नको ते स्ट्रॅटेजी शिकण्यासाठी किंवा कुठले मॅजिकल इंडिकेटर विकत घेण्यासाठी. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये अशी कुठलीही सिक्रेट स्ट्रॅटेजी नाहीये. जर तुमची स्ट्रॅटेजी एवढी सिक्रेट असेल तर फक्त तुम्हीच तो शेअर बाय करणार, बाकीचं जग ते शेअर बायच नाही करणार. कारण जर आपल्या शेअर प्राइसला जर मूव्ह करायचं असेल तर हजारो लाखो लोकांना ते सेम नॉलेज असलं पाहिजे. तर आणि जर सेम नॉलेज असेल तरच ते शेअर प्राइस मध्ये बाईंग येणार. सो त्यामुळे नॉलेज जेवढं सिक्रेटिव्ह नाही, जेवढं जेनरिक असेल, जेवढं जनरल असेल ना, तेवढं उलट चांगली गोष्ट. हे लक्षात ठेवा. तर ह्या 3 चुका डेफिनेटली तुम्ही अवॉइड करू नका. ओके, ह्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो एक सिंपल तुम्हाला सांगतो, ट्रेडिंग म्हणजे काय माहितीये का? हे आपण स्वतःचं एक व्यक्तिमत्वच आहे. ओके, स्वतःचं एक नेचर आहे. ऑलराईट, कारण ट्रेडिंग मध्ये आपले इमोशन्स पण आहे आणि ग्रीड पण आहे, दोन्ही गोष्टी आहेत. आणि दोन्ही गोष्टी आपला स्वभाव बनतो. ओके, सो तुमचा स्वभाव जसा आहे ना, पैशाला घेऊन, लोकांना घेऊन, तशीच तुमची ट्रेडिंग इव्हॉल्व होत राहते. म्हणून आपले इमोशन्सला जर तुम्हाला कंट्रोल करता आलं तर तुम्ही ट्रेडिंग मध्ये पटकन प्रॉफिटेबल व्हाल. ओके, आता मी तुम्हाला सिंपलचं एक डिफरन्सिएशन सांगतो. एक सक्सेसफुल ट्रेडर आणि स्ट्रगलिंग ट्रेडर मधला फरक काय ते आपण बघून घेऊया. ओके, पहिली गोष्ट तर तुम्ही स्वतः भले तुमचे माइंडसेट एक फिक्स असेल पण तुम्हाला तो माइंडसेट बदलायला लागणार. चांगला ट्रेडर स्वतःचा माइंडसेट बदलायचा प्रयत्न करतो. अशी लोक असतात ना, नाही मी बदलणार नाही, मी जगासाठी बदलणार नाही, कोणी येऊन दे मला काही फरक पडणार नाही, असा जर माइंडसेट असेल तर तुम्ही कधीही ट्रेडिंग मध्ये सक्सेसफुल होणार नाही. ओके, माइंडसेट स्वतःचा बदलायचा प्रयत्न करायचा. कारण
10% लोकांमध्ये आपल्या प्रॉफिटेबल ट्रेडरमध्ये यायचं असेल, तो माइंडसेट वेगळाच आहे. जो आपल्या नॉर्मल ट्रेडिशनल ज्या गोष्टी शिकवल्या गेलेल्या आहेत त्याच्यापेक्षा तो माइंडसेट वेगळाच असणार आहे, हे मी तुम्हाला 100% सांगतो. सेकंडली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही गोष्टमध्ये सक्सेसफुल तुम्हाला नेक्स्ट 100 डेजमध्ये प्रॉफिटेबल व्हायचं असेल तर एक प्लॅन क्रिएट करायला लागेल, एक तुमचा ट्रेड प्लॅन, आणि त्या ट्रेड प्लॅनला फॉलो करायला लागेल आणि एक्झिक्यूट करायला लागेल. लोक काय करतात, प्लॅन करतच नाही पहिली गोष्ट तर, आणि प्लॅन जरी केला तरी त्याला फॉलो करणार नाही, आणि फॉलो जरी केला तरी एक्झिक्यूट करणार नाही. सो प्लॅन क्रिएट करणं, त्याला फॉलो करणं आणि त्याला एक्झिक्यूट करणं, या तिन्ही गोष्टी जर केल्या तर तुम्ही एक सक्सेसफुल ट्रेडर आहात. तर ह्या तिघांपैकी एकही गोष्ट किंवा कुठल्या ठराविक गोष्टी जरी केल्या तरी तो अनसक्सेसफुल ट्रेडर आपण मानला जातो. ओके. लास्टली इमोशन्सला कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे ह्याच्यामध्ये. ओके. तुम्ही जर तुमच्या इमोशन्सला जर तुम्ही बळी पडलात, ओके, हॅपी इमोशन्स ॲज वेल एज सॅड इमोशन्स, तर तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर होणार नाही. दोन्ही साईडनी तुम्हाला तुमच्या इमोशन्सला बॅलन्स करणं गरजेचं आहे. प्रॉफिट होतो त्या दिवशी जाऊन खुश होऊन जास्त खर्च करतो, लॉस होतो त्या दिवशी घरात काय म्हणतात एक ब्रेड आणायचा पण पैसा तुम्ही देत नाही, असं करून चालणार नाहीये. इमोशनलेस ट्रेडिंग जर केली, काही फरक नाही पडला पाहिजे पोर्टफोलिओ वाढल्याने पण आणि पडल्याने पण, तर आपण एक परफेक्ट सक्सेसफुल ट्रेडर आपण बनू शकतो. ओके. आता एक कटू सत्य मी तुम्हाला सांगतो, जे परत तुम्ही एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. राईट. आपण आपल्या हिस्ट्रीच्या ह्याच्यामध्ये आपण शिकलेलो आहोत, राईट. ते असं पिरामिड असतो ॲनिमलचा, डार्विन थिअरीचा. सर्वात हायेस्ट पॉइंटला एक आपण ह्युमन बिंग असतो, त्या खाली पक्षी, त्यानंतर खाली ते वाघ बिग असतात, त्याच्या खाली मग हरणानी असतात, आणि खाली जे असतात ते एकदम काय म्हणतात ग्रास आणि जे काय असेल ते. सो तो ह्युमन ॲनिमल पिरामिड असतो. सेम थिंग इकडे पण आहे. सर्वात वरच्या ॲपेक्स लेवलला जो प्रेडिटर जो बसलेला आहे ते म्हणजे मोठ्या बँक्स, मोठ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत. त्याच्या खालोखाल मोठे मोठे इन्व्हेस्टर्स आहेत, जसे आपण म्हणू शकतो जे पण मोठे झुंझुनवाला साहेब, त्यांचा पोर्टफोलिओ म्हणा, किंवा वॉरन बफेट जे मोठे आहेत, तसे हे लोक त्या लेवलला बसलेले आहेत. त्याच्या खाली जर आपण बघायला गेलो, परत काही मोठे प्रोफेशनल HNI ट्रेडर्स आहेत जे अल्गोरिथमिक ट्रेडिंग करतात किंवा इतर गोष्टी करतात. आणि सर्वात खालचा जो पिरामिड आहे ना, पिरामिडचा सर्वात खालचा बेस तो आपण आहोत. मग हे वरची लोक आपल्याला खातात आहेत. जर आपल्याला ह्यांच्यापासून लांब पळायचं असेल तर आपल्याला एक चांगला स्ट्रॉंग ट्रेडिंगचा माइंडसेट असणं गरजेचं आहे. पण पहिलं एक्सेप्ट करणं गरजेचं आहे की आपल्यावरती हे 3 लेयर्स आहेत जे आपल्यापेक्षा हुशार आहेत आणि जे आपल्यापेक्षा जास्त सातत्याने पैसे कमवतात आहे. तर ह्यांच्या बरोबरीने बसण्यासाठी आपल्याला आपला माइंडसेट शिफ्ट करणं गरजेचं आहे. हे पहिलं एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. तर कारण कसं आहे, आपण गरीब आहोत काय अमीर आहोत, की आपण जे पण आपले स्टेटस आहे त्या स्टेटसला जर आपण पहिलं एक्सेप्ट केलं ना, तर आपण नेक्स्ट स्टेपला जाऊ, हे लक्षात ठेवा. ओके. आता फर्दर ना मित्रांनो, इमोशन्स वरती मी तुम्हाला अजून एक सिंपल गोष्ट सांगतो, की आपण जेव्हा ट्रेड घेतो, ट्रेड घेतल्यावर जेव्हा पण आपले लॉसेस होतात ना, तर आपण त्याला खूप इमोशनली घेतो. अरे यार माझा लॉस झाला, हे झालं, ते झालं, आणि ते लॉसला रिकव्हर करण्यासाठी रिव्हेंज ट्रेड करतो. किती लोकांनी आतापर्यंत रिव्हेंज ट्रेड केलाय? कमेंट सेक्शन मध्ये जरूर टाका रिव्हेंज ट्रेड म्हणून. मी तर बरेचदा केलाय की माझा लॉस आजच्या आज रिकव्हर करण्याच्या हिशोबाने गेलो आणि तो खड्डा भरून काढण्यासाठी नवीन खड्डा क्रिएट केला, आणि तो खड्डा भरून काढण्यासाठी अजून एक अंडरग्राऊंड खड्डा काढून दुसरा खड्डा पण क्रिएट केला. सो त्यामुळे कृपया करून परत सांगतोय, रिव्हेंज ट्रेडिंग करायची नाही. रिव्हेंज ट्रेडिंग म्हणजे सिंपल एक इमोशन आहे जी आपल्याला, आपण सॅड झाल्यावरती ती इमोशन आपल्यामध्ये येते. सो म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं पहिलं, की आपल्याला इमोशनलेस होणं गरजेचं आहे. जर आपल्याला वाटलं की जर मी जो पण ट्रेड घेतो ज्यामुळे माझा एक लॉस झालेला आहे, तर तो लॉस एक पार्ट ऑफ ट्रेडिंग आहे, ना की मला ते लॉस भरून काढण्यासाठी माझी इमोशन, एकदम डेंजरस इमोशनची रिव्हेंज जी इमोशन आहे ती मला करायची आहे, ट्रिगर करायची. सो त्यामुळे जेवढं होईल तेवढं ट्रेड हा एक स्टॉप लॉस आहे. ओके. तो ट्रेड आपण स्टॉप केलाय, त्यामुळे आपण संपलो नाही आहोत. तो फक्त ट्रेड स्टॉप केलाय आणि त्या ट्रेड मधला पैसा काढून आपण दुसऱ्या ट्रेड मध्ये लावतोय, जेणेकरून तो लॉस भरून निघेल किंवा एक मोठासा प्रॉफिट आपल्याला करून देईल. सो ही एक जर्नी आहे. कारण एक्झाम्पल एक सिंपल तुम्हाला उदाहरण सांगतो. जर तुम्ही मुंबई टू गोवा जर गाडी चालवत जात असाल आणि समजा तुम्ही गाडी चालू मध्ये पुण्याला जाऊन तुम्ही ब्रेक घेतलं, एक अर्ध्या पाऊंड तासाचा ब्रेक घेतलं, सो ऑफकोर्स तुमची जर्नी थोडीशी वाढली, पण ह्याचा अर्थ हे थोडी झालं की तुम्ही तिकडे परमनंटली सेटल होणार आहे, नाही ना. सो जस्ट तुम्ही ब्रेक घेतात आहे कारण तुम्हाला स्वतःला, तुमची बॉडीला जरा थकवा झालेला आहे तो तुम्हाला कमी करायचा आहे, आणि नंतर तुम्ही त्या गोष्टीतून निघतात.
हे सिंपल गोष्ट आहे स्टॉप लॉस. स्टॉप लॉसेसला मनावरती घ्यायचं नाहीये. स्टॉप लॉस झाल्यामुळे रिव्हर्स ट्रेडिंग पण करायची नाहीये. परत नेक्स्ट ट्रेड पण जो पण घ्यायचा आहे तो आपल्या ट्रेड प्लॅन प्रमाणे आपल्याला घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. ओके, सो लुझिंग स्ट्रीक मध्ये स्पेसिफिकली जेव्हा ट्रेडर एक कंटिन्युअस लुझिंग स्ट्रीक मध्ये असतो ना, तेव्हा तो स्वतःला मोठे मोठे ट्रेड्स घ्यायला प्रयत्न करतो आणि स्वतःला सेल्फ कॉन्फिडन्स द्यायचा प्रयत्न करतो. येस, मी आजच्याच कव्हर करणार सगळ्या गोष्टी आणि उद्याचा दिवस चांगल्या दिवसांनी सुरू करणार, पण ते कधीच होत नाही. सो रिव्हेंज ट्रेडिंग कम्प्लिटली स्टॉप करा. मग बघा कसं काय तुमचाही येणाऱ्या 100 दिवसाचा प्रॉफिटेबल जर्नीचा ट्रॅक रेकॉर्ड कसं बनतो. ओके, नंतर तुम्हाला एक मिथ्स आणि तुम्हाला रियालिटी पण सांगतो. पहिली गोष्ट तर ओके, स्टॉप लॉस म्हणजे परत सांगतो लुझिंग ट्रेड नाहीये. स्टॉप लॉस म्हणजे तुम्ही तिकडे ट्रेड थांबवलाय. ओके, दुसरी गोष्ट, स्टॉप लॉस घेणं म्हणजे काय, आपण काय आपल्याला कोणी काय म्हणजे तुम्ही फेल झालं तसं नाहीये. कारण लोकांना वाटतं अरे यार मी 10वी मध्ये 90% काढले, 12वी मध्ये 95% काढले, ओके मी सगळ्यामध्ये माहिर आहे, पण ट्रेडिंग मध्ये मला लॉसेस होतात आहे. ते पचलं जात नाही लोकांना. म्हणून असं पण बघितलं ना, आईन्स्टाईन सारख्या व्यक्तीला आपण ट्रेडिंग मध्ये प्रॉफिट नाही करता आला, पण एक 10वी फेल व्यक्ती पण मार्केटमध्ये करोडपतीपेक्षा जास्त पैसे त्यांच्याकडे असतात. कारण त्यांचा माइंडसेट आहे, त्यांनी ऑलरेडी आयुष्यामध्ये एवढे लॉसेस, एवढे लुझिंग गोष्टी बघितलेल्या आहेत की त्याला शेअर मार्केटच्या लॉसेस एवढा काही फरक पडत नाही आणि मनावर घेत नाही. सो जे लोक मेरिटोरियस, मेनली जे लोक आहेत ज्यांनी कायम पहिला दुसरा तिसरा नंबर काढलेला आहे, नॉर्मली ती लोक ट्रेडिंग मध्ये जास्त वीक असतात, कारण त्यांना लॉसेस आयुष्यातले हँडल करता येते. आणि लॉसेस परत सांगतो तुमच्या ह्याच्यावरनं तुमचं बदलत नाही. फक्त तुम्ही घेणं शिकलं पाहिजे. जेवढं लवकर घ्याल तेवढी चांगली गोष्ट आहे. ओके, सो हा एक अजून एक मिथ आहे जे सांगितलं होतं. ओके, आणि नंतर नेक्स्ट म्हणजे अजून एक सांगतो तुम्हाला महत्वाची गोष्ट म्हणजे की आपले जे पण इमोशन्स पण आहेत ना, ओके, इमोशन्स मध्ये पण मेनली 2 प्रकार असतात. एक पहिलं असतं बेसिक इमोशन. ओके, बेसिक इमोशन म्हणजे आपलं लाईक ओके एक्साइटमेंट, नर्वसनेस एक्सेट्रा या गोष्टी आपण म्हणू शकतो. दुसरे असतात जरा कॉम्प्लेक्स इमोशन, जसे रेज, रिव्हेंज एक्सेट्रा एक्सेट्रा. सो आपले जर बेसिक इमोशन जर आपल्या कंट्रोलमध्ये राहिले ना, तर हे मोठे कॉम्प्लेक्स इमोशन तसे पण येणार नाहीये. सो बेसिक इमोशन म्हणजे काय, हॅपी, ओके, सॅड आणि न्यूट्रल, एवढ्या गोष्टी ठेवायचं. सॅड झालोय म्हणून मी रिव्हेंज करणार असं करायचं नाही. हॅपी झालोय म्हणून ओव्हर ट्रेडिंग अजून मोठ्या क्वांटिटीने करणार ते पण करायचं नाही. सो हॅपी, सॅड आणि फॉर दॅट मॅटर नथिंग, इमोशनलेस राहणं. ह्या जरी 3 इमोशनवरती आपण फोकस जरी केलं ना, तरी पण आपल्याला प्रॉफिटेबल होण्याचे चान्सेस जास्त आहे. कारण हे बेसिक इमोशन्स आहे, कॉम्प्लेक्स इमोशन्स मध्ये आपल्याला जायचं नाहीये. ऑलराईट, आता फायनली एक मी तुम्हाला परत आपल्या गावाकडे आपलं घर बांधलं जात आहे, ओके, कोकणात, आणि बँगलोरचं पण घर बांधलं जात आहे. पण ह्याच्यामध्ये हे दोन्ही घर बांधताना एक गोष्ट मी बघितली की खालचा पाया मजबूत असणं खूप गरजेचं आहे. ओके, कारण खालचा पाया शेअर मार्केटमध्ये खालचा पाया म्हणजे काय, जो प्लिंथ लेवल पर्यंत जे मानतात ना घर, ते म्हणजे आपलं माइंडसेट. परत सांगतोय, ते प्युअर नॉलेज नाहीये. नॉलेज आहे थोडंसं, पण नॉलेज बरोबर आपण काय माइंडसेट घेऊन आपण करतोय या गोष्टी, तर आपला घराचा पाया म्हणजे आपल्या ट्रेडिंग बिझनेसचा माइंडसेट. जर आपला माइंडसेटच करेक्ट नसेल, जर आपली ट्रेडिंग सायकोलॉजीच करेक्ट नसेल, नो मॅटर कुठलीही पण तुम्ही अल्गोरिदम जरी चालवलं ना, तरी पण तुम्ही त्या अल्गोरिदमला बंद कराल. कारण तुम्ही म्हणा अरे अल्गोरिदम स्टार्ट केले गेले 3-4 ट्रेड मध्ये लॉसेस आहे, बकवास आहे, म्हणजे उरलेले 96 ट्रेड तुम्ही घेणारच नाही ज्यामध्ये ऍक्च्युअली मध्ये प्रॉफिट बनणार आहे. सो त्यामुळे जोपर्यंत आपल्या घराचा पाया स्ट्रॉंग नसणार तोपर्यंत वरचे घर चढणारच नाही. आणि वरचं घर म्हणजे काय, तर ट्रेडिंग मध्ये आपले रूल्स, स्ट्रक्चरल प्लॅन्स आणि जे काय तुमचे ट्रेडिंग प्लॅन्स आणि सगळे ते आहेत. सो त्यामुळे पिलर कुठे असला पाहिजे, छप्परचं डिझाईन काय असलं पाहिजे, हे सगळं आपल्या ट्रेडिंग प्लॅनचा पार्ट आहे. सो माइंडसेट आपला बेस असतो, ट्रेडिंग प्लॅन हा आपला त्याच्यावरचं घर असतं. जर ह्या गोष्टी जर नीटपणे आपण केल्या ना मित्रांनो, तर व्यवस्थितपणे पैसा बनणार, हे लक्षात ठेवा. ऑलराईट, आता अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. सलमान खानची ती ऍड आहे ना, आज कुछ तूफानी करते, त्याचीच ऍड आहे ना, बरोबर ना, की दुसरा कोण हिरो माहिती नाही. पण लोकांना ट्रेडिंग मध्ये पण तेच करायचं. कारण आपण ट्रेडिंग मध्ये काय करतो माहितीये का, की तीच गोष्ट सारखं सारखं डे इन डे आउट जो पण व्यक्ती करतो ना, तो शेअर मार्केटमध्ये पैसा मोठा कमवतो. लोकांना काय वाटतं, अरे ही एकच स्ट्रॅटेजी करतोय, काहीतरी बोर झालंय, काहीतरी नवीन मी करायला सुरू करतो, आज कुछ तूफानी करते. आणि हे एक्झॅक्टली जेव्हा तुम्ही हे ट्रेडिंग मध्ये करायला जाल ना, तेव्हा मोठासा पैसा तुमचा लॉस होणार. सो परत सांगतोय की शेअर मार्केट ट्रेडिंग मध्ये व्हरायटीला जाऊ नका.
ओके, मला फिबोनाची पण करायचं आहे, मला बोलिंजर बँड पण करायचं आहे, मला मुव्हिंग एव्हरेज पण करायचं आहे, मला प्राइस ऍक्शन पण करायचं आहे, मला इचिमोकू पण करायचं आहे, मला सगळ्या 7-8 स्ट्रॅटेजीज करायच्या, 7-8 डिफरंट इंडेक्सेसवरती मला काम करायचं, कमॉडिटीमध्ये पण करायचं, क्रिप्टोमध्ये पण करायचं, स्टॉक्समध्ये पण करायचं आहे, डेरिव्हेटिव्हमध्ये पण करायचं आहे. का? कारण माझ्याकडे वेळ आहे म्हणून मी करतोय, हे उत्तर असतं नॉर्मली. तर मित्रांनो, तुम्ही 100% तिकडे जाऊन लोच्यात येणार आहे, गोची करणार आहे. सो त्यामुळे व्हरायटी करू नका, फोकस करा. ओके, अर्जुनाला काय दिसलेला होता? पक्षी दिसला नव्हता, अर्जुनाला दिसलेला होता पक्ष्याचा डोळा. म्हणून एका ठराविक गोष्टीवरतीच फोकस करा, तरच आपला पैसा बनणार. आणि परत सांगतो शेवटी, परफेक्शनला जाऊ नका. माझी एंट्री, मी एक्झाम्पल 150चा स्टॉक आहे, 150च्या स्टॉकची एंट्री मला 105 टेक्निकली दिसते, तर मी 105 जाऊन बाय नाही करणार, मी 130 पासून बाईंग सुरू करणार, 120 ला बाईंग करणार, 105 ला पण बाईंग करणार आणि 90 ला आला तरी बाईंग करणार. सो ती रेंज असते ना, ती रेंज मध्ये आपण त्या गोष्टीला आपल्याला बाय करायचं, ना की एका स्पेसिफिक पॉइंटला. परफेक्शन एक्झॅक्ट कट टू कट इकडेच मी बाय करेल तिकडे बॉटम आहे, हे जर तुम्ही समजायला लागला तर तुम्ही लेव्हरेज क्वांटिटीने काम कराल, मोठेशे लॉसेस घ्याल आणि खड्ड्यामध्ये पडाल. ओके, सो त्यामुळे कृपया करून परफेक्शनला जाऊ नका. ट्रेडिंगमध्ये परफेक्शन सारखी काही गोष्ट नाहीये. मी जस्ट तुम्हाला ह्या रिसेंट क्वार्टरचं पण एक गोष्ट एक्झाम्पल सांगतो. माझ्याकडे मी एक FMCG स्टॉक घेतलेला होता. ओके, आणि त्याचं एक्झॅक्ट एंट्री लेवल काहीतरी एक 6,000च्या घरामध्ये, काही 6,000ची प्राइस होती त्या घरामध्ये होता, पण तो स्टॉक 5,000ला आला. तर विचार करा, मी 6,000ला पूर्ण पैसे लावले असते आणि तो 5,000ला आला असता तो शेअर, इन दॅट केस माझे तर सगळं लागलं असतं, सगळं स्टॉप लॉसच मारायला लागले असते. पण मला सिन्स म्हणजे एवढ्या वर्षाच्या करिअरमध्ये मला माहिती आहे की भले माझी कुठलीही स्ट्रॅटेजी मी चालवत असेल, तसे मी स्पेसिफिक 2-3च चालवतो, पण कुठलीही स्ट्रॅटेजी मला चालवायची असेल तर एक मला माहिती आहे की ही प्राइस मला धोका देणार, 90% वेळेला मला धोका देणार टायमिंगच्या हिशोबाने, पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मला ते एनिवेज प्रॉफिट मिळणार. मार्केटला कोणी टाइम करू शकत नाही, मार्केटला टाइम द्यायला लागतो, लक्षात ठेवा, तरच पैसा बनतो. ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणि फायनली लास्ट तुम्हाला एक सांगतो गोष्ट मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये ना आपलं स्वतःचं आहे ना जरा एक इंटेलिजन्स असते, एक आपल्या स्वतःचं. ओके, शेअर मार्केट इंटेलिजन्स आपण म्हणू शकतो. ते जर इंटेलिजन्स जे असतं ना, ते आपल्याला ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम स्लोली आणि स्टेडीली येतं. म्हणजे काय, सिंपल सांगतो. आता आपण गाडी चालवतोय, तर समोरून कोणतरी गाडीवाल्याने तुम्हाला कट मारली, भले ती चूक त्याची आहे, पण तो आपल्याला एकदम वियर्ड नजरेने बघणार आणि खुन्नस देणार. तेव्हा आपण शहाणेपणाने म्हणायचं की मला माझा रेज आणायचं नाहीये, मी म्हणणार ठीक आहे, हॅलो नमस्कार स्माइल देऊन आपल्या आपण रस्त्याला जायचं. ह्याला म्हणतात एक व्हेरी नाईस इंटेलिजन्स. ओके, कारण समोरचा व्यक्ती इंटेलिजंट नाहीये म्हणून तो राग दाखवतोय. कारण राग कुठला व्यक्ती दाखवतो, जो जनावर असतो ते राग दाखवतो. शहाणा माणूस राग दाखवत नाही, तो आपल्या मार्गे चालत असतो. सो त्यामुळे सेम थिंग ट्रेडिंगमध्ये एक ठराविक शेअरमध्ये तुम्हाला लॉस झालेला आहे, कोणत्या शेअरवरती आपल्याला राग काढायचा नाहीये. ठीक आहे, लॉस झाला, इट्स पार्ट ऑफ द डील, एक्सेप्ट करून मूव्ह ऑन करायचंय, नेक्स्ट शेअरवरती ट्रेड मारायला जायचंय. इव्हन फॉर दॅट मॅटर सेम शेअरवरती जरी आपल्याला ट्रेड घ्यायचा असेल तर त्याचा राग मानायचा नाही, कारण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्हाला हे लक्षात येईल की शेअर मार्केटमध्ये जसं आपण ट्रेडिंग करत असताना मॅच्युअर होत जातो, तसं त्याप्रमाणे आपला पैसा पण तेवढ्या वेगानेही वाढत जातो. ऑलराईट मित्रांनो, काही महत्त्वाचे क्वेश्चन्स पण आलेले आहेत तुमचे, एक 7-8 एक 10 क्वेश्चन्स आहेत, ते पण जर पटकन बघून घेऊया. पण जर तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला असाल तर मला एक गोष्ट तुम्ही सांगा की शेअर मार्केटमधलं तुम्ही कुठलं आवडतं पुस्तक तुम्ही कुठलं वाचलंय, किंवा कुठलंही आवडतं पुस्तकाचं नाव तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका. फायनान्स रिलेटेड, स्टॉक मार्केट रिलेटेड, मोटिवेशन रिलेटेड. मलाही कळून दे किती लोक पुस्तकं वाचतात, कारण पर्सनली मी पुस्तकं वाचत नाही, मला पुस्तकं विकत घ्यायला आवडतात, त्यांचे कव्हर बघायला आवडतात. ओके, पण चला कमेंट सेक्शनमध्ये बघूया की काय आपल्याला गोष्टी आपल्याला वाचता येतील, ओके, करता येतील. सो ललित जींचा क्वेश्चन आहे, सर यू आर अ ट्रेडर, देअरफॉर आय वॉन्ट टू आस्क यू रिगार्डिंग ट्रेडिंग. मी ट्रेडर नाहीये, मी इन्व्हेस्टर पण आहे. मी स्टार्टिंग म्हणतो ना, महेश पाटील, मी शेअर मार्केटचा एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर. ओके, ट्रेडर पण आहे, इन्व्हेस्टर पण आहे, ऑफकोर्स पहिला मी ट्रेडरच आहे. ओके, परफेक्ट. ओके, सो आय वॉन्ट टू आस्क यू रिगार्डिंग ट्रेडिंग. If one does swing or intraday trading, then ultimately whether after STT and brokerage, whether one can earn reasonable amount, what should be the capital deployed eagerly? Okay, प्रश्न एकदम छान विचारलेला आहे. कॅपिटल किती, सरासरी जर तुम्हाला नीटपणे मार्केटमध्ये पैसा कमवायचा असेल ना, 1.5 ते 2% वरती महिन्याला तुम्ही नाही कमवू शकत. तर एकदम परफेक्ट तुम्हाला पैसा पाहिजे असेल तर म्हणजे वर्षाला 24% तुम्ही एक 18 ते 24% चांगला सीझन्ड
ऍक्टिव्ह ट्रेडर कमवू शकतो. ओके, जर तुम्हाला मंथली पेआउट जर काढायचे असतील तर. पण ऑन अदर हँड एक प्रॉपर स्विंग ट्रेडर ज्याला मंथली पैसा काढायचाही नाहीये, तो मी 50% 60% पण त्यापेक्षा जास्त पण कमवू शकतो. पण त्याला लमसम गेन्स येणार. मे बी पहिल्या 1 वर्ष प्रॉफिटच दिसणार नाही. दुसऱ्या वर्षी सडनली 100%चा गेन दिसेल. तिसऱ्या वर्षी मे बी 400%चा गेन दिसेल. म्हणजे पुढचे 7-8 वर्ष परत पैसा नाही मिळणार. पण ओव्हर अ पिरियड ऑफ लाँग टर्म तर कंपाउंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट जो आहे तो 25 ते 30%च्या घरात पण राहू शकतो. ओके, पण प्युअर ट्रेडिंगचा प्रश्न 24%, 18 to 24% एक चांगला ट्रेडर काढू शकतो. तेवढा तुम्ही काढलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही तुमचं कॅपिटल कॅल्क्युलेट करा आणि तुमचा जो पण घर खर्च असेल त्याचा 3 टाइम्स द मोर द कॅपिटल तुमचं असणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे एक्झाम्पल लेट्स से तुम्हाला 1 लाख रुपये तुम्हाला पाहिजे असतील. ओके, 1 लाखाच्या 1 लाखासाठी तुम्हाला कॅपिटल किती पाहिजे असणार? जवळ आपल्याला लागणार आहे 20 लाख. 20 ने 30 ऑलमोस्ट 40 लाख रुपये. राईट, 4 2 8 80,000 रुपये म्हणजे 1 लाख रुपये, 40 लाख रुपये. तर 40 लाख नाही म्हणणार मी, म्हणणार सरासरी सेफ्टीच्या हिशोबाने 1,20,00,000चं कॅपिटल असला पाहिजे तुमच्याकडे, तर तुमचा जो घर खर्च आहे तो आरामातपणे निघेल. ऑफकोर्स ह्याच्यामध्ये अजून वाढेल, पण सेफ्टीच्या हिशोबाने तुम्हाला सांगतो. पण नॉर्मली 1 लाख कमवायला एक 40 लाखाचं कॅपिटल तरी असणं गरजेचं आहे महिन्याच्या हिशोबाने. नेक्स्ट आहे शरद पाटलांचा क्वेश्चन. एखादा स्टॉकची मार्केट कॅप 2 लाख कोटी आहे, तर तो स्टॉक शून्य होऊ शकतो का? होऊ शकतो, 100% होऊ शकतो. का नाही होऊ शकत? जर तो व्यक्ती देश सोडून पळून गेला काही कारणाने आणि फसून गेला तर होऊ शकतं. पण नॉर्मली 1000 कंपनीज पैकी 8 ते 10 कंपनी माझ्या आयुष्यामध्ये बघितल्या आहेत जे असे शून्याला गेलेले आहेत. वन ऑफ द कम्प्युटर एक कंपनी होती, त्याचं 2003-4 मध्ये होती, ती म्हणजे सत्यम कम्प्युटर्स. मला वाटतं त्या काळात ती 10-15-20 कोटीची कंपनी होती. ती एका दिवसात शून्याला गेली. म्हणजे ऑलमोस्ट एका दिवसात शून्याला गेली. कारण त्या व्यक्तीने ओनर जो होता त्यांनी तिकडे कंपनीमध्ये चुकीचे सगळे बॅलन्स शीट दाखवले. 5,000 करोड रुपये कॅश असे दाखवली, पण ऍक्च्युअली कंपनीमध्ये कॅशच नव्हते. आणि कंपनी जसं त्यांनी अनाऊन्स केलं तो 500-600चा स्टॉक एक मुश्किलने 25 रुपयाला एक येणाऱ्या काही दिवसांमध्ये आला. तर होतात, पण पूर्ण पैसा एका स्टॉकमध्ये लावायचा नाही, थोडंसं डिव्हर्सिफाय करून लावायचं. मिड कॅप मधले स्टॉक शून्य होऊ शकतात का? कुठलाही स्टॉक शून्य होऊ शकतो. बरं सांगतो, मोठा होऊ शकतो, छोटा पण होऊ शकतो. कुठलाही स्टॉक शून्य होऊ शकतो, नाही असं नाही. ओके, दिवान हाऊसिंग फायनान्स पूर्ण शून्य झाली कंपनी, मिड कॅप होती ना, पूर्ण शून्य झाली. जेट एअरवेज शून्य झाली, जेट एअरवेज अजून ट्रेड करतो वाटतं, दिवान हाऊसिंग शून्य झाली. ओके, सो अशा बरेचसे कंपनी शून्य होतात. ओके, पण टॉप क्वालिटी कंपनीजमध्ये काम करायचे, प्रॉफिटेबल आहे, नो प्रॉब्लेम. गोविंदचा क्वेश्चन, सर मला पतपेढी पोर्टफोलिओ म्हणजे काय तेच समजलं नाही, एकदा सांगा ना. ओके, पतपेढी पोर्टफोलिओ म्हणजे तुम्हाला मी सांगतो, पण त्यासाठी हा एक व्हिडिओ तुम्ही परत एकदा बघून घ्या. पतपेढी पोर्टफोलिओचा मी ते टाकलेला आहे. ओके, की व्हिडिओच्या एंडमा मी लावेन. पण पतपेढी पोर्टफोलिओचा व्हिडिओ आहे कुठेतरी, हा वाला. ओके, लोकांनी बघितला नाहीये, जास्त माहिती नाहीये म्हणून लोक बघत नाहीये. पण तुम्हाला माझं अकाउंटचं व्हॅल्यू पण सोफा दाखवतो. पतपेढी पोर्टफोलिओचं पहिला ग्राफ दाखवतो तुम्हाला. हा बघा. सो पतपेढी पोर्टफोलिओ म्हणजे काय, सिंपल भाषेमध्ये. राईट, मी हा 27 डिसेंबर 2024 पासून सुरू केलेला. दिवसाचे मी किमान काहीतरी 5,000 रुपये माझा टाकायचा विचार होता. ओके, 5,000, 6,000, 7,000 जसं जमेल तसं. कधी कधी 4,000 पण टाकतो. ओके, आजच्या दिवशी मी 4,000 टाकले जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. ऑलराईट, सो दर दिवशी पण एकही मार्केटचं सेशन चुकवायचं नाही, पण दर दिवशी मार्केटमध्ये काहीतरी टाकायचं आणि काहीतरी बाय करायचं. दुसरी गोष्ट, ह्या पोर्टफोलिओ मधला स्टॉक कुठलाही सेल करायचा नाही. आणि समजा सेल जरी केला तर तो सेल करून इमिजिएटली तो पैसा कुठल्या दुसऱ्या स्टॉकमध्ये गेला पाहिजे. हा मी नियम बसवलाय त्याच्यावरती. ऑलराईट, आणि असं करत करत सोफार आज 21 मार्च आहे जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, आणि सोफार 21 मार्चला ह्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू 6,88,000 रुपये गेलेली आहे. ऑलराईट, आणि आज हा पोर्टफोलिओचा ग्राफ वर चाललेला आहे. सो ऑब्जेक्टिव्ह काय, की दररोज मार्केटमध्ये सेव्ह करायचं, म्हणजे पैसा इन्व्हेस्ट करायचा, आणि तो शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करून आपण एक्सपेक्ट करायचा की तो शेअर मे बी असं मोठे असतं ना, पूर्वीच्या आपण स्टोरीज ऐकलेल्या आहेत की बाबा 500 रुपये कोणी विप्रोमध्ये लावलेले 1,000 कोटी रुपये झाले की 100 कोटी झाले, तसंच मला स्वप्न आहे. कारण माझ्यावर पण माझ्या आजोबांच्या एका शेअर वोल्टास सारख्या शेअरला घेऊन झालेलं आमच्या लाईफमध्ये पण, जे ते आजोबांनी 1,500 रुपये लावलेले, आजच्या तारखेला त्याची किंमत 20 ते 25 लाख रुपये आहे. तो तसंच मला काहीतरी माझ्या पुढच्या पिढीला किंवा माझ्या पुढच्या पिढीसाठी हा पेढी पोर्टफोलिओ सोडून जायचा आहे. आणि प्लस हा वाढता ग्राफ बघून पण मोटिवेशन मिळतं, ती एक गोष्ट वेगळी आहे. ऑलराईट, सो हा सिंपल भाषेमध्ये पतपेढी पोर्टफोलिओ आहे. आणि बरंच सांगतो, तो व्हिडिओ आहे जो पूर्ण नीट बघून घ्या, त्याच्यामध्ये नीटपणे मी एक्सप्लेन केलेलंच आहे. ओके ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नमस्कार सर, सो सवाला डोंबाळे. ओके, डोंबाळे तुमचं नाव तर तुम्हाला कळलं, डोंबाळे, पण हे तुमचं नाव मला सावळ आहे का तुमचं नाव? मी चुकत असेल, सावळ आहे का तुमचं नाव?
एनिवेज डोंबाळे साहेबचा आपण बोलूया, क्वेश्चन घेऊया. नमस्कार सर, तुम्ही सांगतात त्याप्रमाणे 9 EMA वर 200 EMA वरती ट्रेड कसा प्लॅन करावा? ओके. सो 9 EMAचं कसं आहे माहिती आहे का, की 9 EMA हे शॉर्ट टर्म ट्रेडर्स डेली चार्टवरती, मिनिट चार्टवरती वापरतात. जर एक जर शेअर जर कुठलाही इन्स्ट्रुमेंट असेल, जर 9 EMA पहिल्यांदा क्रॉस करत असेल, ओके, खालून वर जाऊन तो पहिल्यांदा क्रॉस करत असेल आणि पहिल्यांदा परत रिव्हर्स येऊन टच करत असेल, तर टचला नॉर्मली लोक बाय करतात किंवा क्रॉसिंग ओव्हरला पण बाय करतात. सो हे 2 स्ट्रॅटेजीज आहेत. सो अशा प्रकारे सेम थिंग 200 EMA ला पण 200 EMA 200 SMA मी वापरतो, EMA वापरत नाही. पण 200 SMA चा वापर काय करतो, की एक स्टॉक बुल मार्केटमध्ये आहे की बेअर मार्केटमध्ये आणि डेली चार्ट जर तो बुल मार्केटमध्ये असेल तर 200 सिंपल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती असला पाहिजे आणि त्या स्टॉक्समध्येच आपण ट्रेड नॉर्मली केलं पाहिजे. ओके. सो अशा प्रकारे दोघांचा वापर आपण करतो. एनिवेज माझे जे पण रेकॉर्डेड व्हिडिओज आणि मी लवकर एक आणायला सुरू करेन, मला माहिती नाही कधी आणेन, कारण कसं आहे की सेबी रेग्युलेशनमध्ये ते 4 महिने 3 महिने तर मला रील्स करायला लागतील. पण जेव्हा पण मी घर खर्च पोर्टफोलिओ मी सुरू करेन, ओके, घर खर्च पोर्टफोलिओ होपफुली एप्रिलमध्ये मी सुरू करेन. मार्चमध्ये सुरू करायचा प्लॅन होता, पण पैसे तसे जमले नाही आणि इतरही गोष्टींमध्ये जर पैसे खर्च झालेत माझे. आणि सो त्यामुळे घर खर्च पोर्टफोलिओमधले मी ट्रेड्स मी तुमच्यासाठी आणायला नक्की मी सुरू करणार आहे. ते होपफुली एप्रिलपासून आणि बघू आपण सुरू करू. रोहितजींचा क्वेश्चन आहे, महेश सर, निफ्टीने जर गॅप क्रिएट केला तो फिल करण्यासाठी खाली येतो का? येस, मोस्ट प्रॉब्ली येतो. पण गॅप्समध्ये पण बरेचसे प्रकारचे असतात. एक असते टेक्निकल गॅप, एक असते एक्झॉशन गॅप. ओके. तर जर टेक्निकल गॅप असेल तर ती फील होते, पण जर एक फंडामेंटल गॅप असेल की समजा कुठल्या कंपनीचे रिझल्ट चांगले आले एका शेअरवरती किंवा निफ्टीमध्ये काहीतरी इलेक्शनमुळे जर गॅप अप झाली आहे, तर तो गॅप भरणं थोडं डिफिकल्ट असं, मी खूप वेळही लावू शकतो. ओके. किंवा भरली नाही जाऊ शकत. सो तुम्ही ती गॅप कशामुळे झाली आहे, फंडामेंटल रिझनमुळे झाली आहे की एका टेक्निकल रिझनमुळे झाली आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही डिसिजन घेऊ शकता. सध्या मोस्टली टेक्निकल गॅप्स असतात निफ्टीवरती. सो ऑफकोर्स ते फील होणार. ओके. सो असे बरेचसे गॅप्स आहेत. बघू आता कुठपर्यंत मार्केट खालच्या बाजूने येईल. आता परत वर जाताना भरपूरसे मार्केट गॅप्स क्रिएट करत आहे. जसं मार्केट वर चाललंय, खाली येताना पण तसंच ते गॅप भरत जाईल. किरणजींचा क्वेश्चन आहे, नमस्कार सर, आजपासून निफ्टी इंडेक्सच्या सर्व 50 स्टॉक्समध्ये समप्रमाणात रक्कम गुंतवली आणि भविष्यात निफ्टीमध्ये 30% अपसाईड गेन मिळाला तर केलेल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये 30% गेन मिळेल की स्टॉक्स जास्त प्रमाणात रिटर्न्स देतील? ओके. आणि कारण हे केल्यास पोर्टफोलिओवर डिव्हर्सिफिकेशन होईल, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके. सो किरण कसं आहे माहिती आहे का, जो निफ्टीचा गेन आहे ना, निफ्टीचा पर्सेंटेज आहे ना, तो नॉर्मली निफ्टी 12% ओव्हरऑल हिस्टॉरिकल डेटाप्रमाणे वाढतो. पण जर आपण बाय डिफॉल्ट निफ्टीमध्ये सिप जर करत असू जेव्हा मार्केटमध्ये फॉल येत असेल, तर बाय डिफॉल्ट तुमचं ऍटलीस्ट गेन्स 12%च्या वरती तर लॉजिकली असणारच आहे. सो निफ्टीच्या फॉल्समध्ये तुम्ही एव्हरेज करायचा प्रयत्न करा. आणि ऑफकोर्स जर तुम्ही स्टॉक स्पेसिफिक जर तुम्ही इन्व्हेस्टिंग केली, 100% चान्सेस आहे तुमचा पोर्टफोलिओमध्ये बीटा असणार, तो निफ्टीच्या पेक्षाही चांगला असण्याचे चान्सेस जास्त आहेत जर तुम्ही ट्रेंडिंग सेक्टरमध्ये काम केला तर, किंवा ट्रेंडिंग स्टॉक्समध्ये काम केलं तर. फक्त तेवढं फक्त डोक्याला आपल्याला खाचवायला लागतं की बाबा ट्रेंडिंग सेक्टर कुठला. ओके. तर बस तेवढं. आणि त्यासाठी टेक्निकल अनालिसिस शिकणं गरजेचं आहे, फंडामेंटल अनालिसिस शिकणं गरजेचं आहे आणि ट्रेडिंग सायकोलॉजी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, असं मी या व्हिडिओमध्ये डिस्कस केलंय. ऑलराईट. लास्ट 4 क्वेश्चन फटाफट घेऊन टाकूया. आणि आता आहे महेशजीचा क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू डू फॉर सच ब्युटिफुल लिव्हिंग? म्हणजे मला क्वेश्चन नाही कळलं, व्हॉट डू यू डू फॉर सच ब्युटिफुल लिव्हिंग? स्पेसिफाय करा, काय म्हणजे ब्युटिफुल लिव्हिंग म्हणजे काय? मला तर वाटत नाही की मी ब्युटिफुल लिव्हिंग काय करत आहे. मस्तपैकी दररोजचं माझं काम असतं. सकाळी मुलांना सोडल्यापासून, सगळ्यांना बघण्यापासून, ऑफिसचं काम असून, नंतर कुठे मला संध्याकाळी मला पर्सनली वेळ भेटतो माझ्यासाठी, तो पण काय आराम म्हणजे झोपून 2 तास काढतो, नंतर रात्री थोडंसं टीव्ही बघतो. मला नाही वाटत माझी ब्युटिफुल लिव्हिंग अजून तरी चालू झालेली आहे. पण तुम्हाला वाटत असेल तर थोडासा गैरसमज असेल. काय ब्युटिफुल लिव्हिंग नाहीये, काम करतोय अजून तुमच्यासारखंच मी काम करतोय. प्रतीक पाटील, सर पुण्याला कधी येणार आहात? पुण्याला कधी येणार? आणि पुण्याला बरेच बायपास तर करतो, पण पुण्याला तुम्ही आमंत्रण द्या, आम्ही येतो. कधी येतो तुम्ही, आमंत्रण द्या, आम्ही येतो. ओके. सो वैभव गायकवाड, माझ्याकडे आता काही प्रमाणात चांगली अमाऊंट आहे, तर ती मी काही चांगल्या शेअर्स घेऊ का इन्व्हेस्टमेंट करू आणि कोणत्या सेक्टरमध्ये घ्यावे? ओके. आता मी तुम्हाला बाय सेल होल्ड रिकमेंडेशन देऊ शकत नाही, कारण सेबी रेग्युलेशन्स प्रमाणे मी या गोष्टी तुम्हाला सांगू शकत नाही. पण तुम्हाला मी एक चांगली गोष्ट सांगतो, शेअर मार्केटमध्ये झुंझुनवाला साहेब सांगतात की 2030 पर्यंत, लेट झुंझुनवाला साहेब, की मार्केट निफ्टी 1,20,000चा टार्गेट जाणार आहे. आता निफ्टी किती आहे तुम्ही बघून घ्या. जर तुम्हाला वाटतंय की आपण 2047 पर्यंत
ओके, टोटल ग्रीन इकॉनॉमी बनणार आहोत, 2070 पर्यंत आपली महासत्ता बनणार आहे, तर इंडिया पे पैसा लगा दो. तुम्हाला जर वाटतंय की इंडियाचं पॉप्युलेशन वाढतच जाणार आहे, तर इंडिया पे पैसा लगा दो. काय टेन्शन आहे मग, काय कुठला सेक्टर असून ते काय सेक्टर नाही समजलं, इंडिया निफ्टी आहे ना, निफ्टीवरती पैसे लावा. ओके, शेअर मार्केटमध्ये पैसा असणं गरजेचं आहे. खूप मोठा पर्सेंटेज गेन्स येणाऱ्या 30-40 वर्षामध्ये येणार आहे, आणि तो जर हुकला ना, मे बी तुमच्या पुढच्या पिढ्या तुम्हाला शिव्या घालतील. काय आमच्या आजोबांनी काहीच पैसे लावले नाही, काय असं बोलायला नको ना. सो काहीतरी आपला पैसा असणं गरजेचं आहे मार्केटमध्ये. लास्टली अजिंक्यनचा क्वेश्चन आहे, सर एक पोर्टफोलिओमध्ये किती स्टॉक असले पाहिजे? काही लिमिट नाहीये. माझ्या पतपेढी पोर्टफोलिओमध्ये सध्या काही 30 के 32 स्टॉक्स आहे, उद्या 100 पण होतील. सो काही लिमिट नाहीये, लिमिट नाही ठेवायचं. फक्त एवढंच आहे, सगळेच्या सगळे स्टॉक्स आहे ना अजिंक्य, हे सगळे एका टाईपमध्येच असले पाहिजे. एका टाईप म्हणजे काय, सिंपल म्हणजे डिव्हिडंड वाले स्टॉक मी घेणार, मी प्रॉफिटेबल कंपनीज घेणार, मी त्याचा सेल्स त्याचा 10% वाढलेलाच मी घेणार, प्रमोटर होल्डिंग चांगली असेलच घेणार. तर हे असे स्पेसिफिक क्रायटेरिया तुम्ही एक्सेल शीटवरती किंवा तुमच्या लिस्टवरती बनवा, आणि ते टिक 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 करत जावा. आणि ते टिक 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 सगळे स्टॉक ते बायपास करत असतील ते टिक्स, त्या स्टॉक्सला एंट्री द्या सिलेक्शन प्रोसेस. तर तो प्रॉफिट पोर्टफोलिओ नुसार तुम्ही म्हणा, एक मी घेणार लॉस मेकिंग कंपनी, एक घेणार मी प्रॉफिट मेकिंग कंपनी, मग तो पोर्टफोलिओ कुठेच जाणार नाही. ओके, सो आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असेच ट्रेडिंग सायकॉलॉजी रिलेटेड तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर ट्रेडिंग सायकॉलॉजी रिलेटेड पण प्रश्न विचारा. मी त्याच्यावरती डेडिकेटेड व्हिडिओज आणायला मी सुरू केलेलेच आहे. हा दुसरा व्हिडिओ आहे आपला, पण डेफिनेटली असे रेग्युलर व्हिडिओज मला आणायचे, पण प्रश्न तुमच्याकडनं आले पाहिजे. मी आहे महेश पाटील. आता परत एकदा फ्री वेबिनार सिरीज आपली जॉईन करून घ्या, शिकून घ्या शेअर मार्केट टोटली फ्रीमध्ये, आणि आपल्या टेलिग्राम चॅनलचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, त्याला पण डेफिनेटली जॉईन करून घ्या. मी आहे महेश पाटील. जय हिंद, जय महाराष्ट्र.